नमस्कार. आपण आज बघणार आहोत मस्त असे मुगापासून छान टेस्टी नाश्ता. त्यासाठी मी ती 1 वाटी मूग घेतलेले आहेत. ते मोड आलेले एकदम छान मोड आले, तुम्ही बघू शकताय. मुठभर पालं घेतलं आहे स्वच्छ धुवून. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. मुलं हे कडधान्य खाण्यासाठी खूप हे करतात, नको नको म्हणतात, पण त्यासाठी आपण असे वेगवेगळे पदार्थ करून दिले तर ते हेल्दी असतात, पौष्टिक असतात आणि मुले पण आवडीने खातात. त्यासाठी मी हे सर्व साहित्य असं छान बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. सर्व साहित्य एकाच मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं, कारण थोडेच मूग आहेत 1 वाटीवर. त्यासाठी सर्व साहित्य एकत्र टाकलं की लवकर बारीक होऊन जातं. इथे अशा पद्धतीने मी सर्व साहित्य घेतलेले जे आहे ते बारीक करून घेतलेले. एक आपल्याला भांड्यात काढून घ्यायचं. यातच एक अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा टाकून घेणार आहे, यामुळे रंग खूप छान येतो. थोडेसे साबूत जिरे टाकून घ्यायचे. इथे एक छोटा चमचा ओवा घेतलाय, ते हातावर क्रश करून यामध्ये टाकायचा. यामुळे खूप छान सुगंध येतो ओव्यामुळे आणि पोटही अजिबात खराब होत नाही. त्याचबरोबर थोडेसे तीळ घ्यायचे, तीळ पण टाकून घ्यायचे यातच. आणि यामध्ये वाटीने 1.5 कप मी गव्हाचं पीठ टाकून घेते. परत लागलं तर आपल्याला परत वरतून पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि 2 चमचे हे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. बेसन पीठामुळे खूप छान चव येते. हे सर्व साहित्य छान आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं. इथे छान असं मी यामध्ये मिक्स करून घेतले. मिक्स करून घेतलं, थोडंसं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. आणि चवीप्रमाणे मीठ टाकल्याच्या नंतर हे सर्व साहित्य एकदम छान मिक्स करून याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे छान असा गोळा तयार करून घेतला, तुम्ही बघू शकताय. यावरच मी 1 छोटा चमचा तूप टाकून घेणार आहे आणि तूप लावून ह्या पिठाला छान असं स्मूथ मऊ करून घ्यायचं. एकदम छान असा गोळा मस्त असा मऊ करून घेतलाय, तुम्ही बघू शकताय. याचे आता छोटे छोटे आपल्याला उंडे करून घ्यायचे आणि आपल्याला छान असे याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत. अगदी तुम्हाला हवे तसे छोटे मोठे तुम्ही बनवू शकता, पण हे पराठे खूप चवीला छान लागतात. बनवायला सोपे आहेत. सकाळी डब्याला द्यायचं झालं तर तुम्ही अगदी हे सर्व साहित्य, पिठाचा गोळा देखील अगदी रात्री तयार करून ठेवला तरी चालतो. याच्या पुऱ्या, पराठे तुम्ही काहीही बनवू शकता. आता एवढ्याच पिठामध्ये माझ्या बरोबर 7 पराठे होणार आहेत. पराठ्याचे मस्त असे छान उंडे करून घेतले. ते 7 पराठ्याचे उंडे झालेले आहेत. यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं असंच मुरू द्यायचं. इथे छान असा एक गोळा पिठामध्ये असा डुबवून घ्यायचा आणि मस्त असे याचे छान गोल गोल पराठे लाटून घ्यायचे. पण पराठे लाटते वेळ डायरेक्ट असेच लाटायचे नाही, तर याला घडी आपण ज्याप्रमाणे पोळीची घडी करतो त्याचप्रमाणे हे पराठे लाटून घ्यायचे, कारण त्याप्रमाणे केले तर ते खूप सॉफ्ट आणि नरम होतात. इथे अशा पद्धतीने छान असा मी पराठा लाटून घेतलेला आहे. एकदम जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही, तुम्ही बघू शकताय. एकदम मस्त हे पराठे होतात. इकडे मी तवा गरम करायला ठेवलाय आणि त्यावर थोडंसं तेल शिंपडून घेतले. त्यावरचे पराठा टाकायचा आणि छान खरपूस उसर भाजून घ्यायचा आहे. तोपर्यंत आता इकडे मी दुसरे पराठे पण लाटून घेणार आहे. ज्या पद्धतीने मी पहिला पराठा लाटला त्याच पद्धतीने मी दुसरे पराठे पण लाटून तयार करणार आहे. इथे छान एक साईडने भाजला की आपण पलटून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने पण तो पराठा छान भाजून घ्यायचा आहे. इथे मी दुसरा पण पराठा छान असा लाटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता अशा पद्धतीने मी सर्व पराठे लाटून आणि भाजून घेणार आहे. एक साईडने छान भाजले, आता दुसऱ्या साईडने भाजत आहे. आलटून पलटून हे पराठा भाजून घेतल्याच्या नंतर याला तुम्ही तेल किंवा तूप लावून छान असा हा पराठा भाजून घेऊ शकता. मी इथे तेल लावून हा पराठा भाजलेला आहे. तुम्ही तूप देखील लावू शकता, तूप बटर काहीही लावा, खूप छान चव येते त्याच्याने. त्यानंतर देखील हा पराठा आपल्याला छान असा खरपूस होऊस्तर परत एकदा भाजून घ्यायचा आणि अशा पद्धतीने मी सर्व पराठे हे बनवून घेणार आहे. त्या किती छान असा खरपूस रंग आलाय, किती छान दिसायला लागलेला आहे. इथे तुम्ही बघू शकताय मी सर्व पराठे हे छान असे लाटून घेतलेले आहेत आणि भाजून घेतले. किती मस्त झालेले आहेत, खूप सॉफ्ट आणि एकदम सॉफ्ट झालेत आणि दिवसभर हे पराठे असेच राहतात. याला अजिबात काही होत नाही, कडक होत नाहीत. खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात हे पराठे. मस्त असं चटणी, दही, सॉस कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. इथे मस्त असं सोलापुरी चटणी घेतलेली आहे, त्याचबरोबर दही घेतलेलं आहे आणि मस्त गरम गरम पराठे हे खाण्यासाठी घ्यायचे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगत जा. व्हिडिओ पाहत जा, पूर्ण व्हिडिओ पाहत जा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता तुम्ही किती मस्त असा हा बेत झालेला आहे. मस्त दह्यासोबत तर खूप टेस्टी लागतात.
तर झालेले आहेत हे पराठे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.